म्हणाले आमेन, हालेलुया. या प्रिय जोरात टाळ्या वाजू परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करूया. प्रभू चांगला आहे. आमेन. प्रभू चांगला आहे. प्रभू चांगला आहे. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. देव सर्व काळ सर्व वेळ चांगला परमेश्वर आहे. हालेलुया. प्रियानो, मी ह्याच्या अगोदर जेव्हा बोललो, एक 5 रविवार अगोदर मला वाटतं मी बोलत होतो, आशीर्वादाविषयी मी बोलत होतो. आणि आशीर्वादाविषयी आणखीन मला माहिती करून घ्यायचीच आहे. कारण आशीर्वाद हे अशी एक गोष्ट आहे जे सगळ्यांना ठाऊक आहे. सगळ्यांना, फक्त ख्रिस्ती, फक्त विश्वासणारे, फक्त थंड ख्रिस्ती, मेलेले ख्रिस्ती, जिवंत ख्रिस्ती असेच नाही, जे ख्रिस्ती तर आहेत त्यांना देखील आशीर्वाद हा शब्द माहिती आहे. म्हणून ह्याची गहनता काय आहे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून थोडासा प्रयत्न डिकोडिंग ब्लेसिंग, आशीर्वादाचा उलगडा, याच्याविषयी आपण पाहिलं होतं. करेक्ट? ज्यांना माहिती असेल त्यांना. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या. आता त्याच्या मागे मी जात नाही, परंतु आज असं एक फर्स्ट इन्स्टन्स ज्या वेळेला परमेश्वराने आशीर्वाद आदम आणि हव्वा यांना दिला, गॉड ब्लेस्ड देम, असं जो वचन आलं उत्पत्ती 1:28 मध्ये, उघडून ठेवा सगळे किंवा स्क्रीनवर दाखवा. त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. आणि ह्याला आजवर मी देखील 5 पदरी आशीर्वाद म्हणत आलेलो आहे. तुम्हाला माहिती ना हे 5 पदरी आशीर्वाद? आदम आणि हव्वाला परमेश्वराने 5 पदरी आशीर्वाद दिले. 5 पदरी. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. हा, देवाने त्यांना काय दिला? सगळे म्हणा आशीर्वाद. आशीर्वाद. ओके, काय आहे ते? देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, पृथ्वी व्यापून टाका, व ती सत्तेखाली आणा, व ती सत्तेखाली आणा. समुद्रातले मासे, समुद्रातले मासे, आकाशातील पक्षी, आकाशातील पक्षी, व पृथ्वीवर संचार करणारे, व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, सर्व प्राणी, यावर सत्ता चालवा. यावर सत्ता चालवा. हालेलुया. प्रियानो, लक्षात घ्या, ही मला वाटतं ही पहिली भेट आहे. देव आदम आणि हव्वाच्या समोर असा उभा आहे आणि पहिला वार्तालाप परमेश्वर आणि वार्तालाप पण नाही, पहिली गोष्ट आदम आणि हव्वेला परमेश्वराकडून येत आहे. परमेश्वराच्या मुखातून थेट आदम आणि हव्वाला एक पहिली गोष्ट आज बोलली जात आहे. कदाचित त्यांना माहिती पण नसेल, शब्द म्हणून काहीतरी असतं. त्यांना माहिती पण नसेल की काहीतरी मुखावाटे निघतं आणि ते आमच्या कानामध्ये पोहोचतं आणि ते आम्हाला समजायला पण लागेल, हे त्यांना माहीतच नाही आहे. कदाचित लहानाचे मोठे झाले नाही, डायरेक्ट मोठे होते. हॅलो, कितीतरी आई वडिलांची इच्छा असणार अशी, कशाला लेकरं असं मोठं तर होऊ दे, उगाच त्रास कशाला असं. हे डायरेक्ट म्हणजे त्या वयाच्या, किती वयाच्या असेल माहित नाही, मग पहिल्यांदा देव त्यांच्यासमोर उभं राहून बोलतोय. हा, चित्र बघा कसं, किती सुंदर असेल ते. ते आश्चर्य, अरे काहीतरी परमेश्वराच्या मुखातून निघालं आणि ते आमच्या कानी पडलं. आणि शेजारच्याला म्हणाला झोपू नका. बोलला त्यांनी डिवचा थोडा. तुम्ही विसरत असाल तर परत आठवण करून देतो. सगळं दिसतंय मला, सगळं. तुम्ही जर मोबाईलमध्ये असाल ते पण दिसतंय. जर तुम्ही कुठेतरी दुसरीकडे गेले असाल इथं बसून, ते पण दिसतंय मला. हॅलो, हा, मी काय म्हणत होतो? परमेश्वराच्या मुखातून शब्द निघतोय, त्यांच्या कानी पहिल्यांदा पडतोय आणि ते त्यांना समजतंय. व्हॉट हॅपन्ड? हाऊ अमेझिंग इज दॅट? किती अद्भुत आहे काय? पहिल्यांदा ऐकलं आणि समजलं पण हे काय बोलले. हालेलुया. आणि काय निवड आहे परमेश्वराची पहिले शब्द बोलण्याची. परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. हालेलुया. किती अद्भुत आहे. द फर्स्ट थिंग गॉड
वॉन्ट्स टू डू टू यू इज ब्लेस यू. पहिली गोष्ट देव तुमच्याबरोबर करू इच्छितो ती ही, तो तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. तीच पहिली गोष्ट त्याच्या मनात तुमच्याविषयी आहे. हालेलुया. आपलं कसं असतं माहिती आहे का, काही लोकांना बघितलं ना, पहिली गोष्ट काय येते आपल्या मनामध्ये, वेगळीच येते काय तर. त्याला बघितलं ना, मनात एक असते, पहिलीच गोष्ट बघितला काय तर वेगळं चाललेलं असतं मनामध्ये. का? त्याने काय केलं काय नाही केलं ते जाऊ दे. स्टुडंट म्हणून ज्युनियर कॉलेजमध्ये जातात, सिनियर असतात की नाही, त्यांच्या मनात ज्युनियरच्या विषयी वेगळं चाललेलं असतं. हे उभं राहा रे सगळे समोर. मग पहिलं वार्तालाप त्यांच्या ज्युनियर बरोबर काय असते, ज्युनियर आहे तू, सिनियर आहे, नीट वागायचं, जे सांगेल ते करायचं, आमचे सगळं होमवर्क तू करायचं, 6 महिने रॅगिंग. हा, मनुष्य असे आहेत. पहिल्यांदा बघितल्यानंतर त्याला मापायचं, ओळखायचं, तोलायचं. परमेश्वरला तोलता आलं असतं ना, मापता आलं असतं ना, ही माझी निर्मिती आहे, उभार गप समोर, मी तुला निर्माण. पहिलं काय बोललं असतं परमेश्वर, मी तुला निर्माण केलं आहे, तू माझी निर्मिती आहेस, मी तुझा निर्माता आहे. असं घालायचं आत, असं देव बोलू शकला असता, हो की नाही? नाही. पण तो काय निवडतो बोलायचं, असा निर्माण करून समोर ठेवतो. काय सांगत नाही, तू कोण आहे, तू पहिला आहे का दुसरा आहे का, लहान आहे का मोठा आहे का, मी लय भारी आहे का, तू काय, काही नाही. अँड गॉड ब्लेस देम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवासमोर उभारताना देव तुमचं गतकाळ बघत नाही, तुमचा भूतकाळ बघत नाही, तुमचं पाप बघत नाही, तुम्ही मागे काय चूक केलं ते बघत नाही, काहीच बघत नाही. तो तुम्ही त्याच्या समोर उभे राहिलात ना, तो तुमच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, सन आय ब्लेस यू, डॉटर आय ब्लेस यू. हालेलुया, हालेलुया. मग व्हॉट इज ब्लेसिंग? आशीर्वाद काय आहे? आशीर्वाद ही गोष्ट आहे जी सर्वात प्रथम देवाकडून आमच्यासाठी निघते. हालेलुया. ऑल राईट. या वचनावरच राहणार आहे आपण, बराच काळ राहणार आहे, बराच काळ. बोला कोणाला तरी, बराच काळ. अँड गॉड ब्लेस्ड देम. नाव आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. माझी इच्छा आहे तुम्ही समजून घ्यावं की ज्या गोष्टीला मी 5 पदरी आशीर्वाद म्हणत होतो, ते फक्त 5 पदरी आशीर्वाद नाही आहेत. समजून घ्या, समजून घ्या. The title of my sermon today is The 5-fold Acts. 5 पदरी कृत्ये. एक जोक आठवायला लागले, सांगू का? एकाला वचन वाचायला सांगितलं, वाच म्हणलं, तो उघडला आणि डायरेक्ट म्हणाला, प्रेषितांशी कुत्रे. त्याच्यामुळे ते अर्धा ते काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो, खालचं काय आहे ते. इकडं झालं की नाही, ते क्रूचं कू होतंय बघा. ओ माय गॉड. मराठी इज व्हेरी फनी. छान आहे पण मराठी. हालेलुया. द 5-fold act, I call it, I don't know about you, I don't know about the whole world, पण मी याला 5 पदरी कृत्ये असं म्हणणार आहे. यू अंडरस्टँड वन थिंग. परत एकदा वाचा बघू काय म्हटलेलं आहे. वाचा. आहे माझ्याकडे, मी वाचतो. ओके. इथे काय म्हटलंय, अँड गॉड ब्लेस्ड देम. मराठीत वाचा. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आय सी 2 पार्ट्स इन दिस. या वचनाचे 2 भाग मला दिसतात. पहिला भाग काय, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. पहिला भाग कुठला आहे लक्षात घ्या, मी काय म्हणालो नीट बघा. देवाने त्यांना काय दिला, आशीर्वाद दिला. हा झाला पहिला भाग. आणि आता दुसरा भाग सुरू होतोय. काय ते, देव त्यास म्हणाला. देव त्यास म्हणाला. हा दुसरा भाग सुरू व्हायला लागलाय. द फर्स्ट पार्ट इज गॉड ब्लेस्ड देम. द सेकंड पार्ट इज गॉड स्पोक टू देम. He said certain things.
पहिला भाग देव त्यांना आशीर्वाद देतो. दुसरा भाग आता देव त्यांना बोलला. आशीर्वादासंबंधी काहीतरी तो बोलला. आशीर्वादाचे स्वरूप बघा काय आहेत आता इथे. हा, काय बोलला देव? फलद्रूप व्हा. काय म्हणलं पहिल्यांदा? फलद्रूप सगळे बोला, फलद्रूप व्हा. मग बहुगुणित व्हा. बहुगुणित व्हा. पुढे पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वी आपण टाका. अजून व ती सत्तेखाली आणा. व ती सत्तेखाली आणा. समुद्रातले मासे, हा, आकाशातील पक्षी हा. व पृथ्वीवरील संचार करणारे सर्व प्राणी हा. यावर सत्ता चालवा. Amen. Hallelujah. See, many of us think when we receive something that is a blessing. प्लीज समजून घ्या, या शब्दाला आज आपण फोडायचं. अजून आशीर्वाद या शब्दाला फोडायचं आहे आज आपल्याला. वी हॅव टू डिकोड दिस मोर, अंडरस्टँड. अनेकांना वाटतं की काही आम्हाला मिळाल्यानंतर ते आशीर्वाद आहे. गॉड ब्लेस्ड मी विथ अ फोन. गॉड ब्लेस्ड मी विथ प्रमोशन. हॅलो, गॉड ब्लेस्ड मी विथ अ कार. देवाने मला घर देऊन आशीर्वादित केलं. हे खोटं नाही आहे. म्हणा सगळे खोटं नाही आहे. खरं आहे सगळं, बरोबर आहे, खरं आहे. पण अनेकांना हा ग्रह होऊन बसलाय की जेव्हा आम्हाला काही मिळतं तेच आशीर्वाद आहे. पण इथं वचन बघा काय म्हटलंय. परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. म्हणा सगळे, दिला. ओके, सो गॉड स्पोक अ ब्लेसिंग ओव्हर देअर लाईफ, ओव्हर देम. त्यांच्यावरती आशीर्वाद मोकळा केला. आणि मग देव त्यांच्याशी काय बोलतो? पहिलं काय? फलद्रूप वा. व्हा. म्हणा सगळे, व्हा. वा. कसं आलं सोलापूरचं व्हा? वय की, वय की. Oh my Jesus. It's okay to enjoy the presence and the word. Okay. फलद्रूप व्हा म्हटलेलं आहे. झाले का? नाही नाही नाही, कुठं झाले? है की नाही? काय म्हटलं परमेश्वराने? फलद्रूप व्हा. व्हाचा अर्थ काय? ह्या पुढं काय? बहुगुणित व्हा. बहुगुणित झाले का? अजून झाले का? पुढे झाले. सो यू, मी थोडा वेळ घ्यायला लागलो हे समजून सांगायला, चालेल ना? तर आम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. मिळाल्यानंतर आम्ही आशीर्वादित आहोत असं नाही. देव बोलल्यानंतर आम्ही आशीर्वादित आहोत. It is not when we receive that we are blessed. It is when God speaks, we are blessed already. Hallelujah. ज्या क्षणी देव बोलला आशीर्वादित हो, देवाने त्यांना आशीर्वाद, त्या क्षणी ते आशीर्वादित झाले. त्यांना अजून फलद्रूप व्हायचं होतं. त्यांना अजून बहुगुणित व्हायचं होतं. त्यांना अजून पृथ्वी व्यापून टाकायची होती. त्यांना अजून सर्व काही सत्तेखाली आणायचं होतं. Oh my God. किती लोक आजपर्यंत आशीर्वाद या शब्दाला चुकीचं ग्रह धरून बसले होते. याच्यामुळे निराशा येते. याच्यामुळे हार पराजय सामोरे जावं लागतं. ह्याला त्याच्याकडे आलं, मला आलं नाही म्हणजे तो आशीर्वादित आहे, मी नाही आहे. इट्स अ व्हेरी सिरियस थिंग. समजून घ्या प्लीज मी काय म्हणायला लागलो. त्याला मिळालं, मला नाही मिळालं. मी या गोष्टीसाठी अनेक वर्षापासून प्रार्थना करत होतो. तो प्रार्थना करत नव्हता तरी देखील त्याला मिळालं. तो आशीर्वादित झाला. देवा, मी आशीर्वादित झालो नाही. चुकीचं वाक्य आहे. कारण आज मला काय कळतंय, जेव्हा मिळतं तेव्हा मी आशीर्वादित होत नाही. जेव्हा देव बोलतो तेव्हाच मी आशीर्वादित आहे. Which means when something is prophesied over your life, that moment you are blessed.
ज्या क्षणी ज्या घटकेला तुमच्यावरती एक भविष्यवाणी होते ना, त्या वेळेस तुम्ही आशीर्वाद होता. हालेलुया. 2 years from now you will be in US. मी US ला गेल्यानंतर आशीर्वादित झालो असं नाही आहे. हॅलो, ज्या दिवशी माझ्यावरती भविष्यवाणी झाली ना, त्या दिवशी मी आशीर्वादित झालेलो आहे. हालेलुया, हालेलुया. और किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मला असं म्हणू द्या, द फर्स्ट लेवल इज स्पोकन ब्लेसिंग, देन इट इज रिसिव्ड ब्लेसिंग. पहिली पातळी बोललेला आशीर्वाद, दुसरी पातळी ग्रहण केलेला आणि स्वीकारलेला आणि मिळालेला आशीर्वाद. हालेलुया. पण त्या बोललेल्या आशीर्वादाकडे पहिला आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. नाही, सगळ्यांचं लक्ष कुठे आहे? इकडंच, मिळाल्यावरच. काही लोक बोलतात, मी देवा तुम्हाला दे, मग दिल्यानंतर मी भरपूर देतो. देवाला वचन सांगतात, दे म्हणजे दिलं जाईल. हॅलो, वचन आम्हाला सांगतात द्या म्हणजे दिले जाईल. नाही, देवा मी तुला सांगायला लागलो, दे म्हणजे दिलं जाईल. तू मला दे, मग मी तुला देतो. असं चालत नाही. हा नियम चुकी, हे तत्व चुकीचं आहे. म्हणा कोणाला तरी चुकीचं आहे. हालेलुया. व्हॉट यू गिव्ह फ्रॉम व्हॉट यू हॅव. जे तुमच्याकडे सध्या आहे त्याच्यामधून तुम्ही द्या, मग परमेश्वर तुम्हाला बहुत आशीर्वाद करेल. परत पास्टर बोललेच देण्याविषयी आहे, मुद्दा आहे पुढं. बिकॉज वेन यू टॉक अबाउट ब्लेसिंग, यू हॅव टू टॉक अबाउट गिव्हिंग. जेव्हा आपण आशीर्वादाविषयी बोलतो तेव्हा देण्याविषयी बोलणं आहेच. हॅलो, डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही हे म्हणू शकत नाही औषध न देता बरं करा. हॅलो, फक्त येऊन जातो डॉक्टर, फीस देतो तुमची, औषध देऊ नका, इंजेक्शन देऊ नका, जा घरी म्हणाल त्याने. सो 2 भाग या वचनामध्ये, 2 भाग दिसायला लागलेत. पहिला भाग काय? देव आशीर्वाद दिला, स्पोक अ ब्लेसिंग. त्याच क्षणी आदम आणि हवा आशीर्वादित झाले. आता दुसरा भाग काय? देव त्यांना म्हणाला. देवाने पहिले आशीर्वाद दिला आणि मग त्याच्यानंतर देव त्यांना म्हणाला. काय म्हणाला? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा आणि समुद्रावर मासे, पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. काय करा? सत्ता चालवा. फ्रूटफुल, मल्टिप्लाय, रिप्लेनिश, सबड्यू, डॉमिनियन. 5. सो हे खऱ्या अर्थाने 5 पदरी आशीर्वाद म्हणण्यापेक्षा हे खऱ्या अर्थाने 5 पदरी आशीर्वादाचे कृत्य आहेत. जर मी असं बोललो तर तुम्हाला पटेल का? हॅलो, येस, नो? की हे खरं पाहता नुसतं आशीर्वाद नाही आहे, परंतु हे एक कृत्य आहे जे आम्हाला करायचं आहे. म्हणून देव काय म्हणतो? फलद्रूप. देव असं म्हणू शकला असता, मी तुला फलद्रूप करेन, मी तुला बहुगुणित करेन. किंवा असं पण दुसऱ्या शब्दामध्ये मला असं म्हणू द्या, फलद्रूप आहेस, बहुगुणित आहेस, पृथ्वी व्यापून टाकलेली आहे, अजून काय? सत्तेखाली आणलेला आहे. आणलेला आहे असं म्हटलं का? वा 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 म्हटलं, वा. सो यू हॅव टू अंडरस्टँड की आमच्या जीवनामध्ये काही विशेष आशीर्वाद येण्यासाठी आम्हाला बी फ्रूटफुल अँड मल्टिप्लाय. बी ते बी गरजेचं आहे. बी त्याला विसरूनच जातो आपण. फ्रूटफुल, मल्टिप्लाय, सबड्यू, अथॉरिटी, डोमिनियन, एवढंच. बी फ्रूटफुल म्हटलेलं आहे. म्हणजे आम्हाला यत्न आणि प्रयत्न करायचा आहे फलद्रूप होण्यासाठी. हालेलुया. मला माहिती आहे आजचा संदेश लोकांना जास्त आवडणार नाही. तुम्ही आशीर्वादित आहात असं म्हणले की ते बी आलं ना, व्हा म्हटलं की नाही, ते आवडत नाही मग लोकांना.
देवाने, लक्षात घ्या, ज्या वेळेला देव म्हणतो आशीर्वाद, मी तुला आशीर्वाद दिलेला आहे, ज्या वेळेला देवाने आदम आणि हव्वाला आशीर्वाद दिला, त्याचा अर्थ काय झाला माहिती का? दॅट मोमेंट व्हॉट एव्हर गॉड स्पोक, जे काय देव बोलला ना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा, हे सगळं करण्यासाठी अगोदर जेव्हा देव बोलला आशीर्वादित व्हा, ते बोलल्या बोलल्या त्याच्या मुखातून जे निघालं ना, ते सर्व प्रकारच्या लागणाऱ्या गोष्टी, शक्ती, सामर्थ्य, बल, बुद्धी, ज्ञान, चातुर्य, ते सगळं ऑटोमॅटिकली आदम आणि हव्यामध्ये रिलीज झालं. हालेलुया, हालेलुया. हे सगळं व्हायच्या अगोदर देव बोलला आणि पवित्र आत्म्याने काम केलं. पण इथं दिसत नाही म्हणून तसं नाही, अशातलं नाही आहे. ज्या वेळेला देव बोलतो, ज्या वेळेला देवाची वचनं बोलले जातात, त्या वेळेला आपोआप पवित्र आत्म्याचं काम सुरू होतं. ज्या वेळेला तुम्ही कोणाच्या जीवनावरती आशीर्वाद मोकळं करता, त्या वेळेला आपोआप पवित्र आत्मा ते बोललेले देवाचे शब्द घेतो आणि त्यांच्या जीवनामध्ये काम करायला लागतो. कोणीतरी आमेन म्हणेल. तुम्ही बोललात म्हणून होतं असं नाही, तुम्ही देवाचं वचन बोललात म्हणून ते होतं. कारण देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, देवाचं वचन जिवंत आहे. आणि ज्यावेळेला देवाचं वचन वातावरणामध्ये बोलण्यात येतं, त्यावेळेला पवित्र आत्म्याचं काम सुरू होतं. तो त्या वातावरणातला शब्द घेतो आणि जिथं काय नाही आहे तिकडे काहीतरी घडवण्याच्या प्रयत्नात तो निघून जातो. हालेलुया, हालेलुया. माझी आशा आहे की तुम्हाला इथपर्यंत समजलं. 2 भाग या वचनाचे आहेत. एक भाग कुठला? देवाने आशीर्वाद दिला. दुसरा भाग कुठला? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सत्तेखाली आणा आणि ऑल ऑफ दॅट, 5 पदरी सगळे कृत्य. सो वी आर गोइंग टू बी ऑन दिस फॉर अ वाईल. या वचनावरती आणि ह्या 5 पदरी या ज्या गोष्टी आहेत, या कृत्य आहेत, आशीर्वाद आहेत, ह्याच्यावरती आपण काही काळ राहणार आहोत. तयार आहे? हे माझं आत्ता सगळं एवढं बोललेलं इंट्रोडक्शन झालं. बापरे बाप, पास्टर आज काय खरं नाही. परत एकदा वाचा वचन. देव त्यास आशीर्वाद दिला. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा. बस, सुरुवात देव करतो या एका पहिल्या गोष्टीपासून आणि त्यांना म्हणतो बी फ्रूटफुल. बी फ्रूटफुल, फलद्रूप व्हा. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आम्ही फलद्रूप व्हावं. मी सांगायला लागलो, काही लोकांच्या मनामध्ये असं असेल आणि काहींना बोलताना पण मी ऐकलेलं आहे, कदाचित खूप लोक योग बनण्याचा प्रयत्न करतात. योग बनू नका, नाही आपल्यामध्ये कॅपॅसिटी, अजिबात नाही आहे. काही लोकांना बोलताना ऐकलं, कदाचित देवाची इच्छा असेल की मी असं राहावं. बस गप्प, असलं काय नाही आहे. मी किती पण असं सरळ बोलण्याचा प्रयत्न केला की ते सोलापूरचं सगळं निघतंय असं बाहेर. खूप लोकांना बघितलेलं आहे माहिती का, ते बोलतात नाही पास्टर, कदाचित देवाची इच्छा असेल की मी असंच राहावं. कदाचित देवाची इच्छा असेल की मी अशाच कर्जामध्ये राहावं. तू आणलायस कर्ज तुझ्यावर. कदाचित देवाची इच्छा असेल की ह्या आजारपणातच मी मरावं. आई, वचन वाच, खरं काय ते कळेल. देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे वचनामध्ये कळणार आहे. पहिली गोष्ट जी देव त्यांना बोलत आहे, पहिला वाक्याचा पहिला शब्द फलद्रूप. किती अद्भुत आहे नाही का. बी फ्रूटफुल इज व्हॉट गॉड इज टेलिंग, इज व्हॉट गॉड टोल्ड ॲडम अँड ईव्ह. फलद्रूप वा. हालेलुया. फलद्रूपचा अर्थ टू ब्रिंग फोर्थ अँड टू ग्रो. फलद्रूपचा अर्थ आहे टू ब्रिंग फोर्थ, टू ग्रो. टू ब्रिंग फोर्थ अँड टू ग्रो म्हणजे वाढवणे किंवा वाढणे. देवाची इच्छा आहे की आम्ही वाढायला पाहिजे. काय पाहिजे?
म्हणा शेजारच्याला, वाढायला पाहिजे. काही लोकांची डोकं तेच आहे, वाढायला पाहिजे. ढ ढ ढ ढ ढगाचा. देवाची काय इच्छा आहे की आम्ही वाढायला पाहिजे. फलद्रूप होणे म्हणजे वाढणे. आणि कशा प्रकारे वाढणे, त्याचा एक अर्थ, फ्रुटफुलचा एक अर्थ मला बायबलमध्ये दिसतो, टू ब्रिंग फोर्थ. आय लव्ड दिस मीनिंग, टू ब्रिंग फोर्थ. सगळे म्हणा टू ब्रिंग फोर्थ. हा, टू ब्रिंग फोर्थ म्हणजे काहीतरी अस्तित्वात आणणे, बाहेर आणणे. याचा अर्थ जे काही वाढायचं आहे, जे काही वाढायचं आहे ते देवाने अगोदरच हात देऊन ठेवलेलं आहे. अँड गॉड इज सेइंग ब्रिंग फोर्थ. Hallelujah. So when God was, let me say this in English, when God was saying be fruitful, he was saying I released a blessing over your life, which means I gave everything inside you already. Now be fruitful. Bring forth everything. देव हे म्हणतोय की ज्यावेळेस मी तुझ्यावरती बोललो ना, आशीर्वाद मिळो तुला, त्यावेळेला तुला फलद्रूप होण्यासाठी, म्हणजे तुझ्या आत मी सगळं दिलेलं आहे ज्याच्या योगे तू फलद्रूप होशील, तू वाढशील. कोणीतरी आमेन समजायला लागले का तुम्हाला? इथून तिथून मिळणार नाही. हॅलो, काही लोक असे आहेत, इकडनं मिळतंय का, इकडनं मिळतंय का, तिकडनं मिळतंय का, इथनं मिळतंय. विश्वास नाही आहे, इथून मिळतंय. का? कारण देव जेव्हा आशीर्वाद बोलला त्यावेळेला त्याने सगळं काही आमच्या आतमध्ये दिलेलं आहे. एव्हरीथिंग वॉज डिपॉझिटेड इनसाइड मी व्हेन गॉड सेड ब्लेस यू. हालेलुया, हालेलुया. बोला शेजारच्याला, जड नाही आहे, गरजेचं आहे थोडं हे सगळं असं. सो फ्रुटफुलचा अर्थ कळाला तुम्हाला? टू ब्रिंग फोर्थ. काहीतरी जे आत आहे त्याला समोर आणणे, त्याला बाहेर आणणे, याला म्हणतात फ्रुटफुल. झाड लागलं, बी पेरलात, त्याचं झाड येतंय, झाड आलं, ते मोठं होतंय, मग पाले फुटतात, मग फांद्या असे पसरतात, फळ दिसतंय लगेच. कुठून येते फळ? कोणतरी रात्री येऊन चिटकवतंय का? हॅलो, जेव्हा कोण बघत नाही तेव्हा चिटकवतंय असं जाऊन? नाही. कुठं कसं येते? हॅलो, हाऊ डज अ फ्रूट कम? बर, फुल आले, मग ते फुलं कुठून आले? बाहेरनं कोणतं चिटकवलं का? गजरेवाल्याकडनं जाऊन परत तिथं लावलं? बरं, फुल आले, मग फळ येते ना, त्याच्यामधूनच येते. म्हणजे अर्थ काय? मुळातून ते बुंदा, त्यातून सगळं फांद्या, आणि मग सगळा अर्क जो आहे एका ठिकाणामध्ये येऊन उतरतो, आणि ते आतमधून सगळं एका ठिकाणातून बाहेर येतं. ब्रिंग फोर्थ, बाहेर येणं, मग फळ दिसतंय आम्हाला. हालेलुया. एक्झॅक्ट रेप्लिका देवाने आमच्या जीवनामध्ये करून ठेवलेला आहे, फक्त आपल्याला दिसत नाही. हालेलुया, हालेलुया. देवाने आमच्यामध्ये अगोदरच दिलेला आहे. आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागातून, मूळ असेल, बुंदा असेल, फांदी असेल, सगळ्या गोष्टीमधून तो अर्क आपल्या आतमधून असा येतो आणि जीवनाच्या एका ठिकाणामध्ये दिसायला लागतो. तिथं आम्हाला लोकांना कळतं हा फलदायी आहे या ठिकाणी. हालेलुया. बी फ्रूटफुल. ज्यावेळेला देव म्हणाला फलदायी व्हा, फलद्रूप व्हा, याचा अर्थ हे की देव सांगत आहे की मी तुझ्यावरती असं काहीतरी बोललेलो आहे, त्या बोललेल्या शब्दांच्या द्वारे तुझ्या आतमध्ये तो अर्क मी अगोदरच दिलेला आहे. आता योग्य त्या वेळेमध्ये ते दिसेल आणि त्यालाच फलद्रूपता किंवा फलदायीपण म्हणण्यात येणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. टुडे आय वॉन्ट टू ओनली टॉक अबाउट फ्रुटफुलनेस. आज मला 5 पदरांपैकी फक्त एकच पदर, एकच गोष्ट फ्रुटफुलनेस याच्याविषयी बोलू द्या. चालेल का? हो, नाही म्हणलं तरी बोलणार. तुम्ही लोक खूप चांगले आहात.
शेजारच्याकडे वळून म्हणा फ्रूटफुलनेस. हा, फलद्रूप काय म्हणायचं, फलद्रूपता म्हणू शकतो का? ओके, फलद्रूपता. ह्याच्यामुळे फलहीनता देवाकडून नाही आहे. कारण पहिलीच गोष्ट परमेश्वराने आदम आणि हव्वेला, मनुष्य मात्रेला काय दिलेलं आहे? आशीर्वाद. कसला? फलद्रूप होण्याचा. म्हणून फलहीनता हे देवाकडून नाही आहे. जर असेल तर आम्ही त्याला कॅन्सल करायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये फलद्रूपता दिसणार 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 म्हणजे दिसणार. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. माझ्यावर उघडा स्तोत्रसंहिता 92:13. Psalms 92:13 असं म्हटलेलं आहे, जे परमेश्वराच्या 92:13 92:13 जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. हालेलुया. समृद्ध, इंग्लिशमध्ये फ्रूटफुल हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी. फ्लरिश हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. हालेलुया. परत एकदा वाचतो मी. काय म्हटलंय? जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत, हालेलुया, ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. प्रिन्सिपल ऑफ ब्लेसिंग, प्लीज लक्षात ठेवा. तत्व आशीर्वादाचा तत्व आशीर्वाद कसं काम करतं हे तुम्ही समजून घ्या. फलद्रूप व्हा म्हटलेलं आहे म्हणजे इट इज ऍक्च्युअली एसेन्शियली ए कमांड गिवन टू यू अँड मी बाय गॉड. जेव्हा परमेश्वर म्हणतो फलद्रूप व्हा, ह्याचा अर्थ आशीर्वाद दिलेला आहे, आता हे तू कर. आमचा देव असा नाहीये की त्याच्या कंपनीमध्ये तुम्हाला कामाला घेतलं आणि तो म्हणाला घरी बस सगळा पगार देतो. खूप काय बोलायचं याच्याविषयी, पण जाऊ दे, पुढे जातो. आशीर्वाद याचा अर्थ परमेश्वर म्हणतो मी तुला आशीर्वाद दिलेला आहे, आता फलद्रूप हो. म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये असं काम करायचं आहे ज्याच्याद्वारे फलद्रूपता मला प्राप्त होईल. याचा दुसरा अर्थ असा पण की देवाने बोलून सुद्धा मी फलद्रूप होऊ शकत नाही असं होऊ शकतं. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे असं म्हणून घरातच बसलो तर काहीच मिळणार नाही. काहीच. त्याच्या दयेमध्ये देव देऊन टाकल. ते जन्मलेलं बाळ, त्याला काय कळतंय का? हा, काहीच कळत नाही. त्याने काय वाटेल ते करतंय आणि ते सगळं गोड वाटतंय सगळ्यांना. होय, रडलं करत, हो हो शी केला. हे कुठं पण हे सुख केलं नाही. सो लहान शिशु असताना ते एकदा जन्मलेलं आहे, आता महिना 2 महिन्याचं आहे, सगळं चांगलं वाटतंय सगळ्यात त्याच्याविषयी, आणि म्हणून आई वडील सगळं ते करतात. 20 वर्षानंतर करू दे सगळं असलं. जेव्हा आमचं तारण होतं, आम्ही लहान असतो देवामध्ये, न मागता सगळं देव देतो. बरोबर? न मागता देतो. याचा अर्थ असा नाही देव म्हणायला लागले काहीच करू नको, सगळं देतो तुला. वी हॅव टू ऍक्ट. आम्ही कृती करायला पाहिजे. त्या कृतीला आशीर्वादित करणारा तो आमचा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. थँक्यू, थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. फलद्रूप व्हा म्हणजे आम्हाला काहीतरी करायचं आहे, त्या करण्याला देवाने अगोदरच आशीर्वाद दिलेला आहे, म्हणून आमच्याकडे फलद्रूपता प्राप्त होणार आहे. चुकीच्या ठिकाणी जाऊन काहीतरी कराल तर तिकडचंच फळ मिळणार आहे. अजून जोरात येस म्हणा. खरंच जाऊ दे. फ्रूटफुलनेसच्या विषयी मला बोलायचं आहे. फ्रूटफुलनेस इज द रिझल्ट ऑफ वेअर वी आर प्लांटेड.
राईट डाऊन इफ यू रायटिंग डाऊन. मी मराठीत बोलतो प्लीज. फ्रुटफुलनेस इज द रिझल्ट ऑफ वेअर वी आर प्लांटेड. फलद्रूपता हे परिणाम आहे आम्ही ज्या ठिकाणी रोवलेले आहोत त्याचा. ठीक आहे, मी परत एकदा नीट मराठीत नीट सांगतो. आम्ही ज्या ठिकाणी रोवलेले आहोत याचा परिणाम म्हणजे फलद्रूपता आहे. समजतंय का तुम्हाला? हे वचन 92:13 मध्ये काय म्हटलेलं आहे? जे परमेश्वराच्या घरात रोवले आहेत. कुठं रोवलेले आहोत हे महत्वाचं आहे. कम ऑन, हालेलुया. आम्ही कुठे रोवलेले आहोत हे महत्वाचं आहे. आम्ही कुठे वस्ती केलेला आहोत हे महत्वाचं आहे. पहा बंधुजनांचं ऐक्याने एकत्रीकरण किती चांगले व मनोरम आहे. नुसतं एकत्रीकरण नाही. कसं? वचन फोडा. नुसतं एकत्रीकरण नाही, हे एकत्रीकरण झालंय. पण ह्या एकत्रीकरणामध्ये जर देवाला ऐक्यता आढळली तर आरोनाच्या वरती येणारे सर्व आशीर्वाद आमच्यावर येणार. हालेलुया. मग त्या ऐक्याने एकत्रीकरणाला परमेश्वराने काय म्हटलेलं आहे वचनामध्ये? की ते आरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या बहुमोल तेलासारखे त्याच्या दाढीवर उतरून त्याच्या पायघोळापर्यंत ओघळत असलेल्या बहुमोल तेलासारखे ते आहे असं म्हटलेलं आहे. आणि अहरोन कोण होता? महायाजक होता. महायाजकाच्या छातीवरती एक उरस्त्राण, त्याच्या उरावरती एक उरस्त्राण असे. त्या उरस्त्राणाला एक चौकट असे. त्या चौकटीच्या आतमध्ये 12 बहुमोल रत्न असायचे. किती? ते 12 बहुमोल रत्न कशाचे प्रतीक आहेत? 12 गोत्रांचे प्रतीक आहेत. म्हणजे परमेश्वर म्हणतोय एकत्रीकरणामध्ये सामर्थ्य असं आहे. जर तुम्हाला अभिषेक हवा, त्या तेलाचा अभ्यंग हवा, तर त्या चौकटीच्या आत एकत्र राहणं गरजेचं आहे. एक जरी रत्न त्या चौकटीत नाही तर मग त्या रत्नावरती तेलाचा अभ्यंग नाही. हॅलो, हे मी बोललो अगोदर, परत एकदा बोलतोय. जे ही रत्न त्या चौकटीत नाही त्याच्यावरती तेलाचा अभ्यंग नाही. Why is it necessary for church to be united? असं म्हणतात की एका छताखाली 2 डोक्यांचं राहणं चमत्कार आहे. पती पत्नीविषयी बोलतात. इथं तर 300 डोके आहेत एकाच छताखाली. हाही चमत्कारच. पण हा चमत्कार देवाकडून असू दे, ऐक्याने राहणं असू दे. हालेलुया. थोडं सरळ बोलू का? मला चालते. इथं असे आम्ही बरेच जण बसलेलो, माझ्यासह बरं का, मी बाहेर नाही पकडत ह्याला, मी याच्या बाहेर नाही, माझ्यासह असे बसलेले बहुतेक जण असे आहेत ज्यांचं सगळ्यांबरोबरच पटतंय. असं नाही आहे. खरं बोलतो खोटं बोलतो? हा, बरोबर आहे की नाही? पण तरी आपण इथं एकत्र आलो. पण ह्या एकत्रीकरणामध्ये आम्ही ज्या वेळेला आमच्या आत्म्यात ऐक्यता दाखवू, देवा काही जरी असेल ना, तुझ्या उपस्थितीच्या समोर सगळं फिक्क आहे, आम्ही ऐक्यता दाखवतो, तो तेलाचा अभ्यंग तुमच्यावरती होणार. हालेलुया. आम्ही कुठे रोवलेले आहोत महत्वाचं आहे. फ्रुटफुलनेस इज अ रिझल्ट ऑफ वेअर वी आर प्लांटेड. मी देवाच्या घरात रोवलेलो आहे का? का स्केटिंगचे बूट घालून देवाच्या घरात येतो आणि बाहेर जातो, देवाच्या घरात येतो आणि बाहेर जातो? काही लोक असे, काही लोक स्केटिंग बूट घालणारे ख्रिस्ती आहेत. देवाच्या घरात सरकन येतात, सरकन बाहेर जातात, सरकन येतात, सरकन बाहेर जातात. फटके बसल्यानंतर कळत नाही. देवाच्या घरात जे आलेले आहेत ते आशीर्वादित आहेत असं म्हटलं नाही वचन. जे देवाच्या घरात, यू हॅव टू, इट इज युअर डिसिजन, इट इज युअर ऍक्ट
टू बी रूटेड इन द हाऊस ऑफ द लॉर्ड. हे तुमचा निर्णय असायला पाहिजे, हे तुमची कृती असायला पाहिजे की मी काही जरी झालं तर देवाच्या घरात मी रोवलेलो असलं पाहिजे, तरच मी अंगणात आशीर्वादित होणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि किती सुंदर आहे बघा तत्व, बघा आशीर्वादाचं. जे घरात रोवले, सगळे म्हणा घरात, हा सगळ्यांच्या घरात काय चाललंय कोणाला काय माहितीये? हॅलो, आज सकाळी कोणाच्या सगळ्यांच्या घरात काय झालं कोणाला माहित? तयार होत असताना, चहा करत असताना, रात्रीचं सकाळपर्यंत कंटिन्यू झालं. कोणाच्या घरात काय, म्हणजे घर असं ठिकाण आहे जे घरात असतं ना ते घरातल्या लोकांनाच कळतं फक्त. हॅलो, आता आपल्यामध्ये असे माहीर आहेत जे घरात असे करत असतात ते घरातल्यांना पण माहिती नसतं. त्यांच्याविषयी नको बोलायला. हे देवा, फलद्रुपते विषय पूर्ण होऊ दे आज माझं. घरामध्ये जे घडतं ते बाहेर कळत नाही, बरोबर आहे ना? घरामध्ये तुम्ही किती वेळ घरात प्रार्थना करता हे कोणाला माहित नाही. हॅलो, एक्झाम्पल आय ऑलवेज गिव्ह, आय लव्ह, आणि मी देणार. किती लोकांना कंटाळा आला तर आला, मी हे उदाहरण देणार. पास्टर अमित केदार किती वेळ प्रार्थना आणि कशी प्रार्थना करायची हे मला माहित नव्हतं. एकदा अचानक त्यांच्या घरी गेलो, त्यांचे ते घर जुनं माहित आहे ना, त्या ठिकाणी गेलो. एकच खोली, त्या एका खोलीमध्ये एका कोपऱ्यात बसून प्रार्थना करायला लागले. आई त्यांची इथं बसली आहे आणि स्वयंपाक करायला लागली. निखिल इकडं बसलाय, टीव्ही ऑन करून, त्यांचा एवढंच छोटा टीव्ही होता आणि असं वर देवळीत ठेवलेला, वर असा. अजून पण चित्र आठवत आहे मला. ते तिथं क्रिकेट मॅच बघायला लागला त्यांनी. क्रिकेट मॅच चालू होती त्यामध्ये. मी गेलो आणि मी बघितलं, हे घरात अशी प्रार्थना करायला लागलेत. हालेलुया. नो युअर लीडर्स, नो युअर मॅन ऑफ गॉड. तुमचा देवाचा माणूस, तुमच्यावरती असणारा लीडर कसा आहे समजून घ्या. उगाच कोण येत नाही इथं प्रचार करायला. हॅलो, मला तेव्हा कळालं त्या घरामध्ये हा देवाचा माणूस प्रार्थना कशी करतो. कोणाला माहित नाही तुम्ही घरामध्ये कशी प्रार्थना कराल, कोणाला माहित नाही घरात काय घडतं ते समजून घेतले, समजतंय का तुम्हाला? म्हणून हे वचन काय म्हटलेलं आहे, जे देवाच्या घरामध्ये रोवलेले आहेत, तुम्ही देवाच्या आत राहून, तुम्ही देवाच्या घराच्या आत राहून काय करत आहात कदाचित जगाला माहित नाही हो, तुम्हाला आणि देवाला माहित आहे. मी जसं बोललो ना गमतीत, तसं तुम्ही देवाच्या घरात रोवून असलेल्यांना असताना देखील दुसरे जे देवाच्या घरात आलेले आहेत त्यांना देखील माहित नसेल तुम्ही काय करायला लागला, हरकत नाही, देवाला माहिती आहे ना. जो त्या घराचा मालक आहे त्याला माहिती आहे काय तुम्ही काय करायला लागला देवाच्या घरी रोवलेले असताना. गुपितरित्या तुम्ही जसं देवाबरोबर कनेक्टेड आहे ना, तितकंच पब्लिकली तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. कारण हे वचन सांगते मला. वचन काय सांगते? जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत, कुठे? आत, म्हणा सगळे आत. हा, ते देवाच्या अंगणात समृद्ध होतील. कुठे? हो, ते देवाच्या घरात समृद्ध होतील म्हटले का? आशीर्वाद अशी गोष्ट आहे जी तुम्ही आतमध्ये लपून ठेवू शकणार नाही. ती बाहेर लोकांना अंगणात येऊन प्रदर्शित होणारच होणार, होणारच होणार, होणारच होणार. कोणीतरी हालेलुया म्हणेल. देवाच्या घरात रोवलेले राहा प्रियांनो. हे चर्च तुम्हाला देण्यात आलेलं आहे का? घरी बसण्यासाठी नाही, रविवारी झोपा काढण्यासाठी नाही, रविवारी सकाळी. काही लोकांची कारणं कळाली ना चर्चला का नाही आले, मलाच गुडघ्यावरती येऊन पश्चाताप करू वाटतो त्यांच्यासाठी. आठवड्यातला एक दिवस, त्यातले 2.5 तास आम्हाला देवाला द्यायला येत नाहीत. देवाच्या घरात रोवलेलं नसतो आपण. लेकरं, बाळ, नळ, पाणी असल्या सगळ्यांचं कारण आपण देतो. अहो, आठवडाभर बिन पाण्याचं राहू, पण मला चर्चला येऊ दे. इस्त्री नाही झाली तर बिना इस्त्रीचे कपडे घालून मी चर्चला येईन, पण मला वेळेवर येऊ दे. कोणतरी म्हणा, बोला पास्टर. कोण तुम्ही म्हणेच ना, तुमच्याच कडनं म्हणून घ्याल.
देवाच्या घराचं महत्त्व समजून घ्या. तुम्हाला कोणी वाह म्हणणार नाही, कोणी तुम्ही लवकर आल्यानंतर तुम्हाला एक चॉकलेट देणार नाही इथं, पण देव नोंद करायला लागला. देव नोंद करायला लागला. जीवनात जरा काय झालं की चर्चला यायचं बनतं. काय कनेक्शन त्याचा आणि चर्चचा काय काय संबंधच नाही, मला कळतच नाही. हे झालं तर पहिला चर्चला यायचं. हो, हालेलुया. काही जाऊ दे. 14 वचन वाचा. पहिलं काय सांगितलं? फ्रुटफुलनेस इज अ रिझल्ट ऑफ वेअर वी आर प्लांटेड. आम्ही कुठे रोवलेले आहोत ह्याच्याद्वारे फलद्रुपता दिसते. 14. वृद्धापणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. पास्टर गीताचं सगळ्यात आवडतं वचन, सगळ्यात आवडतं वचन. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ओ कम ऑन. ते रसभरीत व टवटवीत असतील. हा, हालेलुया. सिंपल वर्ड्स मध्ये मला म्हणू द्या. फ्रुटफुलनेस फ्रॉम गॉड इज लॉंग लास्टिंग. देवाकडून असलेला फलद्रुपता हे चिरकाळ टिकतं. चिरकाळ म्हणा सगळे. चिरकाळ आहे का? चांगला शब्द आहे का अजून चिरकाळला? चिरकाळ चांगला शब्द आहे ना? So they will still bear fruit. What is the meaning of still? I love it how English says it. They will still bear fruit. म्हणजे कधी वापरतो आपण स्टिल? You will still do it, don't worry. You lost, you will still win. You are weak, you will still win. तू दुर्बल आहेस तरीही, स्टीलचा अर्थ तिकडे काय? तरीही. ते वृद्ध असले तरीही फलदायी असतील. कम ऑन. हालेलुया, हालेलुया, हाले. कॅन आय डिक्लेअर समथिंग ओव्हर दिस चर्च इन जीसस नेम? मला एक गोष्ट आशीर्वाद मोकळं करू द्या या मंडळीवरती. तुम्ही वृद्ध काळातही फलदायी असणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. तुम्ही तुमच्या तरुणपणात जेवढा पैसा कमवला नाही त्यातून 10 पटीने 100 पटीने इतका पैसा तुमच्या वृद्ध काळात तुम्ही बघणार तुमच्या हातामध्ये खेळत असताना. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. तुम्ही तरुणपणात वाकले असाल परंतु वृद्धपणात असताना देखील तुम्ही टवटवीत असणार. मी सांगत नाही, देवाचं वचन सांगता. हा आशीर्वाद देव आज आम्हा सगळ्यांना मंडळीवरती देत आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. फ्रुटफुलनेस फ्रॉम गॉड इज लॉंग लास्टिंग. देवापासूनचा फलद्रुपता हे चिरकाळ टिकणारी आहे. हालेलुया. खूप प्रयत्न करतो तरी पण होत नाही माझ्याकडून. पण मला हे कॅन्सल करायचं आहे माझ्या जीवनावरती, आणि हे तुम्ही पण म्हणू शकता. वय झालंय म्हणून आता तसं काम होत नाही. हे कॅन्सल करा येशूच्या नावाने. मी तुमच्या बोटीत आहे, माझ्याकडनं पण निघताय असं. नाहीतर उद्या कधी तर म्हणलं तर म्हणता बाळक साहेब तुम्हीच बोलला, तुम्हीच आता असं करायला लागलं. मी स्वतःला सांगायला लागलो, मी प्रयत्न करायला लागलोय. झालं की आता 42, 42. अजून पण सोलापूरचे पाचशे लोक म्हणतात हे काय करणार आहेत लहान लहान. आता 42 झालं की काय, अजून किती लहान लहान त्यांच्या डोक्यात आम्ही अजून पण. हॅलो, पण आम्ही कोण आहे हे देवाला माहिती आहे. आम्ही देवाच्या घरात रवलेले आहोत. आम्ही अंगणात आशीर्वादित होणार. हालेलुया. लोकांना जळायचे जळू दे, आम्हाला देवाच्या घरात हे मग जुळलं.
बट आर यू अंडरस्टँडिंग? मी बंद करतो. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आय जस्ट स्टॉप. वेळ झाली माझी. आय थॉट की आय विल कम्प्लीट ओनली फ्रूटफुलनेस टुडे, बट ते पण पूर्ण करू शकलो नाही. अजून बहुगुणित आहे, सत्तेखाली आणा आहे. सबड्यू, रिप्लेनिश, ब्रिंग अंडर ऑथॉरिटी. प्रे 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 दॅट गॉड वुड रिव्हील अस. प्रार्थना करा की देव आम्हाला खूप काही गोष्टी प्रकट करेल. हालेलुया. ही मंडळीची वेळ आहे, हा समय मंडळीचा समय आहे आशीर्वादित होण्यासाठी. कोणीतरी आमेन म्हणा.